पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर ज्यांनी नुकताच व्हिएतनाम या देशाचा एक धम्म पर्यटन केलेलं आहे. धम्म पर्यटन केलेलं आहे. यामधून धम्माचं जे काही विचार आहेत, म्हणजे जगाच्या पाठीवर बुद्ध धम्म प्रत्येक ठिकाणी आहे आणि विशुद्ध स्वरूपामध्ये भारतापेक्षाही त्या देशामध्ये कालबंदीची थोडं संवादी राहत असताना त्यांनी सांगितलं, व्हिएतनाम या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आणि तेथील लोकांचं जे आचरण आहे अतिशय शुद्ध स्वरूपाचं आहे. म्हणजे एकंदरीत जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी बुद्ध धम्म आहे तर त्या ठिकाणची जी विचारप्रणाली आहे धम्माला अनुसरून आहे. त्या देशाचा अतिशय यशस्वीपणे दौरा करून आपल्या जवळपास 30 उपासक उपासिकांना ते घेऊन गेले होते आणि अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांचा दौरा कमालीचा यशस्वी झालेला आहे. तर सर्वप्रथम त्यांचं स्वागत पूजनीय डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांचं स्वागत करण्यासाठी ज्येष्ठ धम्म उपासिका कासाबाई कांबळे, कुसुमबाई सदावर्ते, प्रतिभा हिवाळे, रत्नाबाई बागुल आणि शिलाबाई दिपके यांना विनंती आहे, पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांचं स्वागत करण्यासाठी आपण समोर यायचं आहे. यानंतर पूज्य भदंत हे स्वागत झाल्यानंतर पुन्हा पूज्य भदंत धम्मधर थेरो यांना यांचंही आपल्याला स्वागत करायचं आहे. सर्वांनी साधुकार द्यायचा आहे. साधू साधू साधू. यानंतर पूज्य भदंत धम्मधर थेरो जालना येथे असतात. त्यांचं स्वागत करण्यासाठी ज्येष्ठ धम्मोपासिका निर्मलाबाई जोंधळे, गंगाबाई निर्मले, सुशीलाबाई जमधडे यांना विनंती आहे, स्वागत करण्यासाठी आपण समोर यायचं आहे. पूज्य भदंत धम्मधर थेरो. त्यानंतर पूजनीय भदंत पयवंशी यांचं स्वागतासाठी लताबाई इंगोले, ताराबाई गायकवाड, द्रौपदाबाई पंडित यांना विनम्र सूचना आहे. नंतर आपण येऊन पूज्य भदंत तर यानंतर ज्येष्ठ धम्म उपासिका ताराबाई नामदेव गायकवाड, जे आदरणीय NW गायकवाड विहाराला 24 तास सेवा देणारे त्यांच्या सहचारिणी आहेत. आपल्या पतीचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. त्यांच्या हस्ते चिवरदान फलदान देऊन या ठिकाणी पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर पूजनीय भिक्खू संघाचं
पूज्य भदंत पयावंश यांचं स्वागत करण्यासाठी येतं ना. यानंतर वसमत येथून पूज्य भदंत संघरत्न आलेले आहेत. श्रामणेर संघाला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं संबोधित केलेलं आहे. तर धम्म उपासिका मीराबाई बोधक, केशरबाई यादव, गीताबाई कापुरे यांना विनम्र विनंती आहे आपण समोर येऊन पूज्य भदंत संघरत्न यांचं स्वागत करावं. यानंतर पूज्य भदंत पयासार यांचंही स्वागत या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. धम्म उपासिका द्रौपदाबाई कांबळे, करुणाबाई दीपक यांना विनंती आहे पूज्य भदंत पयासार यांचं स्वागत करण्यासाठी आपण तयार राहायचं आहे. पूज्य भदंत पयासार यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. द्रौपदाबाई कांबळे आणि करुणाबाई दीपक हे त्यांचं स्वागत करत आहेत. यानंतर ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि धम्मदेशना या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड यांचं स्वागत करण्यासाठी नागेशजी इंगळे, साहेबराव सोनवणे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड यांचं स्वागत करण्यासाठी नगरसेवक प्रतिनिधी नागेशजी इंगळे, ज्येष्ठ धम्मोपासक साहेबराव सोनवणे, प्रवीण कनकुटे, उत्तम कापुरे यांना विनंती आहे आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड यांचं स्वागत करण्यासाठी समोर यायचं आहे. काय फोटो तुम्हाला दिसत येत नाही. शाल, पुष्पहार, बुद्धविहाराचं स्मृतिचिन्ह देऊन यथोचित अशा पद्धतीनं कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे परभणी महापालिकेचे सभापती, ज्येष्ठ धम्म उपासक आदरणीय राजेश रणखाबे सर यांचं स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. आदरणीय उत्तमभैया खंदारे, गौतमजी भोळे, दिलीपजी गायकवाड, शिवाजी थोरात या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्वागत करण्यासाठी समोर यायचं आहे. ज्यांची नावं घेतलेली आहेत कृपया त्यांनी
टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय रणखांबे साहेबांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. एक परभणीमधील राजकारणातील, समाजकारणातील आणि शिक्षक कारणातील एक आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. तर या ठिकाणी अंशकालीन श्रामणेर संघाची फार मोठी परंपरा पूर्णेच्या बुद्ध विहाराला आहे. भदंत उपाली थेरोपासून तर आतापर्यंत अनेक श्रामणेर शिबिरं या ठिकाणी पार पडलेले आहेत आणि ही चिमुकली जी मुलं आहेत तर त्या श्रामणेर शिबिरामध्ये ती बसलेली आहेत. तर त्यांचं स्वागत या ठिकाणी धम्म उपासिका अनिताबाई पोटफोडे, शोभाबाई भद्रे, लताबाई सोनोने, शकुंतलाबाई कुचेकर, द्रौपदाबाई विश्वनाथ कांबळे आणि आम्रपाली ढाकरगे या सर्व उपासिकांना विनंती आहे गुलाब पुष्प देऊन आपण तर पुष्पवृष्टी त्यांच्यावर आपल्याला करायची आहे. ज्या उपासिकांची नावं घेतलेली आहेत त्यांनी समोर यायचं आहे. आपणाला या श्रामणेर संघाचं यथोचित असं स्वागत करायचं आहे. सर्वांनी एका रांगेमध्ये उभं राहायचं आहे महिलांनी. आता श्रामणेर संघावर पुष्पवृष्टी होत आहे. पूजनीय श्रामणेर संघाचा, पूजनीय श्रामणेर संघाचा, पूजनीय भिक्खू संघाचा, पूजनीय भिक्खू संघाचा. हो ना. तर यानंतर बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीचे सन्माननीय सचिव, त्याचप्रमाणे भारत सरकारचे नोटरी म्हणून परभणी या ठिकाणी गेली 2-3 दशकापासून जे चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत, कमालीची सामाजिक बांधिलकी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारावर व कार्यावर चालणारे आणि कमालीची मंगल मैत्रीची भावना अंगी असलेले ॲडव्होकेट महेंद्रजी गायकवाड यांचा वाढदिवस आहे. काल त्यांचा वाढदिवस संपन्न झाला आणि आज बुद्धविहार समितीच्या वतीनं त्यांचं यथोचित अशा पद्धतीनं वाढदिवसाच्या निमित्तानं स्वागत करण्यात येत आहे. तर या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी आदरणीय गणेश सोनोले, ज्ञानोबा जोंधळे, TZ